लाडक्या बहिणींनो, मी आपली न्यूज 18 या न्यूज चॅनलवर तुमचं स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. यामध्ये आता हप्ता का बंद झालेला आहे? सरकारने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर नक्की काय सांगितले आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडमनी महत्त्वपूर्ण माहिती लाभार्थ्यांना दिलेली आहे. नेमकं काय सांगितले आहे ते समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सदर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदाराचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती सरकारने दिलेली आहे. आता पुढे नक्की काय होतंय ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.